नमस्कार. बघा, पॉलिटी आर्टिकल्स लक्षात राहत नसतील तर अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. रटाळ पद्धत, पाठ करण्याची रटाळ पद्धत तुम्ही सोडून द्या आणि थोडं वेगळ्या प्रकारे त्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. तर बघा, कलम 16. आता पॉलिटीमधील कलम 16 काय आहे? आता हे मूलभूत हक्कातील कलम आहे. तर कलम 16 आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. हा नुकतीच ग्रुप शी झाली एक MPSCची 1 जून 2025ला. त्याला हा प्रश्न विचारला होता जोड्या लावांमध्ये. तर हा पण विचारला होता 17 आणि 16. तर 16 आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. तर याची ट्रिक्स काय बघा. तर याची ट्रिक्स आहे पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हणायचं. काय म्हणायचं? पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. कारण पोलीस भरती काय आहे? एक सरकारी नोकरी. ओके. मग आता पोलीस भरतीच का घेतलं मग मी? त्याचं कारण असं आहे की पोलीस भरतीचा जो पी आहे ABCDनुसार पोलीस भरतीचा जो पी येतो ABCDनुसार हा पी 16 नंबरला येतो. ABCDनुसार पोलीस भरतीचा पी किती नंबरला येतो? 16 नंबरला येतो. मग 16 नंबर म्हणजे कलम 16 असं लक्षात ठेवायचं. ओके. बाकी जास्त ताण द्यायची काय गरज आहे का? बघा बरं, आता सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी संबंधीचं कलम म्हणलं की डायरेक्ट पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी म्हणायचं. जास्त डोकं लावायचं नाही, आकडा पाठ ठेवायचा नाही. ते पद, एखादं पद घ्यायचं तिथं. मग पोलीसच का घेतलं? कारण पोलीसचा पी 16 नंबरला येतो म्हणून. कारण पोलीस हा शब्द युनिक आहे, पण आकडा युनिक आहे का? 16, 17, 15 हे तुम्हाला कन्फ्यूज करू शकतं, कारण आकडा युनिक नसतो. मात्र पोलीस हा एक शब्द आहे, तो शब्द हा एकमेव असतो आणि युनिक असतो, म्हणून तसं लक्षात ठेवा. आणि कलम 17 काय बघा. कलम 17 आहे अस्पृश्यता बंदी. तर याची ट्रिक्स काय? सर्वप्रथम सातारा जिल्ह्यात अस्पृश्यता बंदी झाली असं लक्षात ठेवायचं आपल्याला. सर्वप्रथम पुढे महाराष्ट्रात अस्पृश्यता बंदी झाली सातारा जिल्ह्यात. कारण सातारा पण हे काय मग एक युनिक शब्द बनतो, म्हणून कलम 17 आहे अस्पृश्यता बंदी. आणि अशाच ट्रिक्स संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 नंबर संपर्क करू शकता. ओके. आपल्याकडे आणखी पण भन्नाट असे ट्रिक्स आहेत. हे बघा, कलम 50 काय? तर कलम 50 आहे न्यायव्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. तर याची ट्रिक्स काय? न्यायव्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान 50 किलोमीटर दूर ठेवणे किंवा अलग ठेवणे अशी आपली ट्रिक्स आहे. ओके. असं तुम्ही घेऊ शकता, काय अडचण नाही. त्यानंतर कलम 58 काय? राष्ट्रपती पदाची पात्रता. तर याची ट्रिक्स काय केलेली? रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे. बघा, म्हणजे अशा ट्रिक्स आहेत की एकदम व्हिज्युअलाइज झाल्या पाहिजे आणि खटकन आठवल्या पाहिजे, जास्त म्हणजे गोंधळ झाला नाही पाहिजे. हा पण प्रश्न कंबाईन ग्रुपशीला आला होता, पाहू शकता तुम्ही. राष्ट्रपती होण्याची पात्रता कोणामध्ये? तर रामदास आठवलेंमध्ये. कारण 58 आठवले असा हे मग जुळतो. धन्यवाद.